प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता सत्या आणि मंजू त्यांना बघून खूप घाबरतात. तर आता लगेच मंजू म्हणते की हो सगळेजण फ्रेश होऊन या. तर आता लगेच जे काका आजोबा असतात ते म्हणतात की बघा आमची राणी परी पागा कशी आमची परी राणी. अगं परी राणी तू काही करू नकोस, तुझा आज हे आहे ना बड्डे, त्यामुळं तुला आधी बड्डे विश करू दे. आणि मंजूला ते बड्डे विश करतात सगळे. तर आता मंजू म्हणते की हो पण फ्रेश हो तुम्ही, सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. तर काका आजोबा म्हणतात की नको अगं काही नाश्त्याची तू बनवू नकोस, बनवेल नाही या दोघी कशाला आहे, जा तुम्ही, तू फ्रेश होऊन तुझा आबर वगैरे. आणि म्हणतात की जा ग नटवे तू, ते नाही का दोघी जणी मिळून ते स्वयंपाक बनवा, नाश्ता बनवा चला. तर आता लगेच मम्मी म्हणतात जाई ग सपने. तर सपना म्हणते ते काका आजोबा म्हणतात दोघी पण जा. तर त्या दोघींना पण ती स्वयंपाक बनवायला पाठवून देतात. आणि मंजू इकडे फ्रेश होऊन बाहेर येते. आणि बाहेर आल्यावरती आता सध्याची मंजूची वाट बघत असतो. सत्या म्हणतो की वाघमारे आज खूपच भारी दिसताय तुम्ही. तर लगेच आता तुमचा बड्डे कसा विश केला मग मी. तर आता मंजू म्हणते की सत्या खरंच असं सरप्राईज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला भेटलंय, पहिल्यांदाच माझा बड्डे असा 12 वाजता कुणीतरी सेलिब्रेशन केलाय. सत्या मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की माझा बड्डे तू असं साजरी करशील, असं सेलिब्रेशन करशील, पण भारी वाटलं. सत्या म्हणतो अजून काहीच नाही वाघमारे, तुम्ही फक्त मला वेळ द्या, मी बघा अजून तुमच्यासाठी काय काय करेल. मंजू म्हणते की हो रे सत्या माझा वेळ तुझ्यासाठीच आहे. आणि सत्या म्हणतो की हो वाघमारे पण आता हे बघा आता माझ्याशी बोला ना. तर मंजू म्हणते की हे बघ सत्या आता मला जाऊ दे, आता मला खूप घाई आहे कारण की आता मला बाहेर कामं आवरायची. तर सत्य म्हणतो की काय कामं आवरायची वाघमारे तुम्हाला, मी येतो तुमच्यासोबत चला. तर मंजू म्हणते की अरे सत्या तू माझा बड्डे जो सेलिब्रेशन केलाय ना तो घातलेला पसारा मला आवरायचा आहे. तर सत्या म्हणतो की मी आवरतो थांबा. तर मंजू म्हणते तू, तर लगेच सत्या म्हणतो नाही आपण दोघं आवरूयात चला. तर लगेच आता ते दोघं जण जातात आणि ते म्हणतात की चला आता आपण दोघं मिळून आवरूयात. आणि ते पसारा आवरायला लागतात. सत्या ते बाहेर येऊन बघतात तर जे चित्रकार आहे ते एकटे ते पसारा आवरत असतात. आणि जी सविकवी आहे तर ते फुगे खेळत असतात. तर ते चित्रकार येतात आणि चित्रकारांना बघून मग सत्या आणि मंजू म्हणतात पप्पा तुम्ही कशाला आवरताय, आम्ही आलोय ना आवरतो आम्ही. तर चित्रकार म्हणतात नाही नाही मग काय झालं मी आवरलं तर, माझ्या सुनाचा तर बड्डे आहे, मग काय झालं माझ्या पुरीचा बड्डे, एवढं काय त्याच्यामध्ये आवरतो मी सगळा पसारा, असं ते चित्रकार म्हणतात. आणि चित्रकार सगळा पसारा आवरत असतात. तर सत्या म्हणतो की खरंच पप्पा तुम्ही किती चांगले आहात ना, किती करतायत आमच्यासाठी. तर चित्रकार म्हणतात तुम्हाला एक सांगू का सत्या आणि मंजू, तुम्ही आता जसं एकमेकासोबत राहताय ना तसं कायम राहा. तुम्ही एकमेकासोबत असले ना खूप गोड आणि खूप भारी वाटतं, तुम्हाला नंतर असं वाटेल की हा क्षण परत नाही येत, सत्या आणि मंजूला सांगतात. आणि तेवढ्यात आता जे आजोबा आहेत काका आजोबा ते पण तिथे येतात आणि ते पण ते पसारा आवरायला लागतात. तर आता लगेच मंजू आणि सत्या म्हणतात काका आजोबा काय करताय तुम्ही, कशाला पसारा आवरतायत. तर काका आजोबा म्हणतात नाही नाही मी पण आवरणार. तर काका आजोबा ते फुलाचे गुच्छ वगैरे दुसरीकडे आणून ठेवतात आणि लगेच सत्या आणि मंजू त्यांच्या मागे पळतात. पण काका आजोबा त्यांना काहीच आवरून देत नाही. मंजूला म्हणतात तू तर काहीच आवरू नकोस आम्ही आवरतो. आणि ते सगळेजण मिळून राडा आवरतात. हे सगळं सपना बघते आणि सपना बाहेर पळत येते आणि म्हणते मम्मी साहेब ते चुलीवर स्वयंपाक करत असतात. त्यांना येऊन म्हणते की मम्मी साहेब तुम्हाला काय माहिती का, मला तर आता खूप आश्चर्य आणि खूप वेगळंच वाटायला लागले बाया. तर आता मम्मी साहेब म्हणतात नेमकं काय झालं सपना सांगशील का. तर ती म्हणते की हो हे बघा ना काय झालंय, ते काका आजोबा त्या मंजूला त्यांना सगळं काम आवरू लागतात आतमध्ये. तर आता मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि मम्मी साहेब म्हणतात की असं कसं करू शकतं हे म्हातारडं, आता मी बघ कसा भारी भारी स्वयंपाक बनवलाय आणि असं स्वयंपाक खाऊन माझ्या हातचं जेवण खाऊन ते म्हातारं पण म्हणाल की खरंच दुसरा हार तर मलाच भेटेल, असं मम्मी साहेब म्हणत असतात. तर आता लगेच इकडं जे काका आजोबा असतात ते मंजू त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलेले असतात. आणि मंजू त्यांना म्हणत असतात की मी लहानपणी खूप भारी होतो, खूप भारी दिसायचो, सगळ्या पोरी माझ्या मागं लागायच्या, असं काका आजोबा म्हणत होते. तर आता लगेच तेवढ्यात काका आजोबांचा फोन असतो. तर लगेच काका आजोबा फोनवर बोलतात आणि म्हणतात की हो बोला ना काय झालंय. तर मग लगेच ते म्हणतात की काका आजोबा कुणालाच काही न सांगता तिथून निघून जातात. तर आता सगळे विचार करायला लागतात नेमकं काका आजोबाला काय झालं असेल, कुणाला ॲड्रेस पाठवला असेल काका आजोबांनी. आणि तेवढं तिथे एक माणूस येतो आणि तो माणूस येऊन म्हणतो की हेच घर आहे का ते जिथे काका आलेले आहेत. तर ते म्हणतात की सुर्व्यांचं घर आहे ना. तर हा म्हणतात. तर ते म्हणतात तुम्हाला कोण पाहिजे, नेमकं ते कोण नाही आलं. तर ते म्हणतात माझे काका आले तिथे. तर काका आजोबा बाहेर येतात आणि म्हणतात की हो मीच आहे त्याचा आजोबा, काका आजोबा. आणि हे बघा मी चुकून तुमच्या घरात आलो, मला ह्या टिल्याच्या घरी जायचं होतं, पण मला वाटलं हा सुर्वेचं घर प्रभाकर आणि हा प्रभू, त्याच्यामुळं मला नावाचं कन्फ्युजन झालं आणि मी प्रभाकरच्याच घरात आलो, प्रभूच्या घरात जायचं होतं मला,
असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की काकाजोबा म्हणतात मला आता निघावं लागेल, मला आता जावं लागेल माझ्या ह्या पोह्याच्या घरी. तर आता लगेच ते म्हणतात की हो का, असं सगळं समजा घडलंय का. तर लगेच चित्रकार म्हणतात ही मला पहिल्यापासून माहिती होतं, पण मी बोललो नाही कारण सगळेजण खूप आनंदात होतात, त्यामुळे मी कुणाला काही म्हणलो नाही असं म्हणतात. आणि काका आजोबा म्हणतात जातो. मंजू लगेच काका आजोबांना हार द्यायला लागते. तर काका आजोबा म्हणतात काही गरज नाहीये, हे गिफ्ट तुझंच आहे आणि तुझंच राहणार, याच्या लायक तूच आहे, दुसरं कुणाला हे गिफ्ट देऊ शकत नाही मी, असं ते काका आजोबा म्हणतात. आणि आता ते म्हणतात जातो. सगळेजण त्या काका आजोबांचा आशीर्वाद घेतात आणि काका आजोबा तिथून निघून जातात. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना हे नंतर कळतं. तर मम्मी साहेब चित्रकारावरला खूप ओरडतात आणि म्हणतात की चित्रकार हे काय घडलंय, कोण होतं ते म्हातारं. तर लगेच चित्रकार हसायला लागतात. तर आता सत्य आणि मंजू एकमेकाकडे बघतात आणि म्हणतात की काका आजोबा घरात होते तेव्हा खरंच वेगळं होतं. चित्रकार येतात आणि मंजूला गिफ्ट देतात. ते म्हणतात माझ्या मुलीप्रमाणे आहेस तू मंजू, तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय मी. तर मंजू म्हणते की खरंच मला कधी वडिलांचं प्रेम भेटलं नाही, पण तुम्ही मला वडिलांसारखं प्रेम करताय असं म्हणते. बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.